हॅलो, नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. मी प्रतिभा, लातूरची सखी प्रतिभा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तर मैत्रिणींनो, एका ताईंची कमेंट होती की चौरंगावरचे आसन दाखवा, कसे बनवायचे तर तेच आसन मी आज बनवणार आहे. तर व्हिडिओ जो आहे तर तो शेवटपर्यंत बघायचा आहे, कुठेही स्किप नका करू. मी छोट्या छोट्या टिप्स आणि ट्रिक्स नेहमी सांगत असते. व्हिडिओ स्किप करत आहे आणि परत तेच क्वेश्चन तुम्ही खाली मला कमेंटमध्ये विचारताय, सो प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर इथे बघा, मी खाली रेक्झिन घेतलं आहे. तर हे रेक्झिन जे आहे तर ते मी 18x18चं घेतलं आहे. माझा चौरंग आहे तर तो 18x18चा आहे. तुमचा जेवढा असेल तेवढा मोजून घ्यायचा आहे चौकोनी. आणि त्याच्यानंतर जे आता वरती मी कागदावरती ट्रेस करून घेतलेलं होतं बघा, स्वस्तिक काढलेलं, तर ते मी अगोदरच काढून घेतलेलं होतं. या अगोदर मी भरपूर सारे चौरंगावरचे आसन बनवलेले आहेत. तर तेच मी इथं वापरलेलं आहे. म्हणजे स्वस्तिक अगोदर काढून घ्यायचं आपल्याला कागदावरती. त्यामुळं काय होतं, आपल्याला इथं एकदम गोंधळल्यासारखं होणार नाही. तर कागदावरती काढून घेऊन नंतर कार्बन ठेवलं मी रेक्झिनवरती आणि कार्बन ठेवून वरून तो कागद ठेवून ट्रेस करून घेतले. तर बघा, हे स्वस्तिक जे आहे तर हे सेम जशास तसं खाली उमटलेलं आहे. त्याच्यानंतर उलन आपल्याला कोणते कोणते कलर वापरायचे ते अगोदरच काढून घेतले आणि इथं ग्लू गन जे आहे तर ते एकदम छान अशी गरम करून घेतली. तर बघा, छान अशी ग्लू बाहेर येते. तर आता हा गुलाबी कलर मी इथे स्वस्तिकसाठी वापरलेला आहे. या अगोदर मी लाल कलर वापरलेला होता. लाल गुलाबी आपण जोही आवडतो तो आपण वापरायचा आहे. यानंतर मी पहिलेचे जे काही कलर कॉम्बिनेशनने बनवलेले होते चौरंगावरचे आसन, तर ते कलर कॉम्बिनेशन मी शेवटी टाकणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. त्यामुळे तुम्हाला काय होणार आहे, कलर कॉम्बिनेशन कशाप्रकारे बनवू शकता हे तुम्हाला लक्षात येईल. जरी हे कलर कॉम्बिनेशन तुम्हाला जर आवडलं नसेल तर दुसरंसुद्धा तुम्ही वापरू शकता. तर बघा, इथंच आपलं जे स्वस्तिक होतं तर ते स्वस्तिक व्यवस्थित असं मी आतमध्ये अगोदर स्वस्तिकच्या साईडचं पूर्ण भरून घेतलं. मी स्वस्तिक चिटकावून घेतलं उलन आणि त्याच्यानंतर आतून मी उलन लावून घेते. नेहमी स्वस्तिकला असंच करायचं, अगोदर बाहेरून घ्यायचं म्हणजे आउटलाईन घ्यायची आणि मग आतून लावून घ्यायचं. त्यामुळे काय होतं, आकार जो असतो आपला तर तो व्यवस्थित येऊन जातो. म्हणजे आपण जर आतून बाहेर गेलं तर तो आकार वाकडा तिकडं होऊ शकतो. तर बघा, इथं छान असं पूर्ण स्वस्तिक जे आहे तर ते मी इथं भरून घेतले. मोठं स्वस्तिक असल्यामुळे छान दिसतं आणि चौरंगावरती नेहमी आपण स्वस्तिक वगैरे काढतच असतो कुठलेही आसन टाकल्याच्या नंतर. तर त्यामुळे हे आसन एकदम छान दिसतं. कुठल्याही पूजेमध्ये आपण हे वापरू शकता. चौरंग जिथे आपण ज्या पूजेमध्ये चौरंग वापरतो त्या प्रत्येक पूजेला आपण हे वरतून आसन टाकलं तर खूप सुंदर दिसतं. शिवाय आपण कोणाचा वाढदिवस असेल, वास्तुशांती असेल, कोणाचं लग्नाचा वाढदिवस असेल तर तुम्ही हे गिफ्टही करू शकता. खूप सुंदर आहे, त्यांच्या उपयोगी येण्यासारखी वस्तू आहे. तर इथे बघा, आता पांढरा कलर घेतला मी आणि पांढरा कलर अगोदर आउटलाईन दिली आहे. म्हणजे जो गोल भाग होता त्या गोल भागावर अगोदर पूर्ण लावून घेतली पांढऱ्या कलरची ऊल आणि त्याच्यानंतर आतमध्ये आता स्वस्तिकचं जे आतमध्ये जो उरलेला भाग आहे तर त्या आतमध्ये मी पांढरा कलर पूर्ण भरून घेते. तर बघा मैत्रिणींनो, छान असं आपलं चौरंगावरचं आसन तयार होणार आहे. तर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मी असंच कंटेंट नवनवीन टाकण्याचा प्रयत्न करत असते आणि तुम्हाला कोणती डिझाईन पाहायची आहे हेही मला कमेंटमध्ये सांगा. म्हणजे मी तुम्हाला ती डिझाईन तुम्हाला बनवून दाखवेल. तर इथं बघा, आता हे एक भाग भरून झालेला आहे. बाकीचेही भाग आपल्याला असेच भरून घ्यायचे आहेत सगळे. आता हे राहिलेले तीनही भाग मी स्वस्तिकच्या साईडचे पूर्ण पांढऱ्या कलरने भरून घेते. तर मैत्रिणींनो, या अगोदरचं आपण पाटावरचं जे आसन आहे ते सुद्धा मी शिकवलेलं आहे. त्याशिवाय कलश शिकवलेला आहे, तोरण शिकवलेले आहेत 2 प्रकारचे. भरपूर सारे ताटाभोवतीचे डिझाईन वगैरे असे भरपूर डिझाईन्स मी शिकवलेले आहेत. तुम्ही जर व्हिडिओ पाहिले नसतील तर एकदा मागचे व्हिडिओसुद्धा एकदा नक्की चेक करा, जेणेकरून ज्या कोणत्या काही नवीन आहेत त्यांना उपयोगी पडतील असे मी त्यामध्ये टिप्स सांगितलेले आहेत. तर इथे बघा, आता हा चौकोन माझा सुरुवातीलाच काढायचा राहिला होता तर मी आत्ता काढून घेते. जर तुम्ही सुरुवातीलाही काढून घेतला चौकोन तरीही चालेल. तर बघा, गोलापासून 2-2 इंच ठेवले आणि चौकोन काढून घेतले. आता मध्ये एक आणखी चौकोन काढायचा, तो नंतर मी काढणार आहे गोलाच्या साईडनं. पण त्याच्या अगोदर गोलाच्या साईडनं मोती कलरच्या 2 लाईन मी इथं भरून घेते अशा पद्धतीने बघा. म्हणजे आपल्याला ही जी डिझाईन आहे शेड देऊन करायचे, पांढरा मोती कलर, म्हणजे असे वेगवेगळ्या शेडमध्ये आपल्याला ही डिझाईन बनवून घ्यायची आहे. त्यामुळे थोडंसं अट्रॅक्टिव्ह दिसेल.
आणि स्वस्तिकच्या आतमध्ये आपल्याला छोटे छोटे असे 4 टिंब द्यायचे आहेत. म्हणजे गुलाबी कलरचीच ऊल घ्यायची, तुकडे घ्यायचे 1-1 इंचाचे आणि मध्ये गोल असे लावून टाकायचे. तुम्ही जर माझं स्वस्तिक कलश पाहिला असेल तर कलशामध्ये सुद्धा मी ते दाखवलेलं आहे. शिवाय आपण स्वामी समर्थाच्या तोरणामध्ये जो टिळा आहे, टिळ्याच्या मध्ये जो गोल आकार आहे गंधाचा, तर तो सुद्धा दाखवलेला आहे कसा करायचा. त्यामुळे मी या व्हिडिओमध्ये दाखवलेलं नाही आहे. जसं तर तेच दाखवायचं म्हटलं की व्हिडिओ खूप मोठा होतो आणि तुम्हीसुद्धा बघायला कंटाळा करताय. त्यामुळे झालेल्या ज्या गोष्टी आहेत तर त्या मी फक्त तोंडाने सांगून व्हिडिओ स्किप करते तिथून. तर तुम्हालाही बघायला थोडंसं आवडेल, म्हणजे युनिक काहीतरी, वेगळं काहीतरी म्हणून. तर आता इथं बघा खाली एक चौकोन घेतला बरोबर गोलाच्या साईडने आणि फेंट गुलाबी कलरची उलण घेतली आणि मी इथं चिटकावून घेते. तर आता हा चौकोन जो आहे तर तो सगळा व्यवस्थित भरून घ्यायचा आहे चौकोन. आता एका साईडचं मी असं भरून दाखवते. तर राहिलेले 3ही साईड आपल्याला अशाच पद्धतीने भरून घ्यायचे आहेत आणि त्याच्या पलीकडं आपल्याला गुलाबी कलरच्या 2 रेषा लाईनी लावून घ्यायच्यात, पोपटी कलरच्या 2 आणि त्याच्या पलीकडं गुलाबी लावून घ्यायचे आहेत. आणि अशाच पद्धतीने बघा, हे बघा आता इथं गुलाबी मी दोन्हीही लाईन लावून घेते आणि त्याच्यानंतर एक लाईन झालेली आहे, दुसरी लाईन लावून घेतली आणि त्याच्यानंतर हे बघा पोपटी कलर घेतला आहे. आता ह्या पोपटी कलरच्या सुद्धा 2 लावून घेते, त्याच्यानंतर गुलाबी कलर आणि हे बघा आता इथं हे 7 ते 8 इंचाचे असे पूर्ण असे तुकडे लांब लांब काढलेत. म्हणजे खाली लोमते सोडल्याच्यानंतर खूप सुंदर दिसतं चौरंगाच्या साईडनं. तर आता हे अगोदर चिटकावून घ्यायचं आणि त्याच्यानंतर वरून आपल्याला जांभळ्या कलरची उलण 2 रेषा अशा 2 लाईनी लावून घ्यायच्यात. तुम्हाला जांभळा लावायचं तर जांभळा लावू शकता किंवा वेगळाही कलर लावू शकता. तर बघा आता इथे मी हे लावून घेते अशा प्रकारे, वेगवेगळे एक सोडून एक लावून घेते. तुम्हाला 2 कलरमध्ये हे घ्यायचं असेल तर 2ही कलरमध्ये तुम्ही घेऊ शकता. तर बघा अशा पद्धतीने आपलं जे चौरंगाचं आसन आहे ते संपूर्ण आता कंप्लीट होतं आहे. एक्स्ट्राची उरलेली जी रेघीण असते खालच्या साईडने तर ती तुम्ही कटही करू शकता किंवा तशी जरी ठेवली तरी ती काही दिसून येणार नाही, आतमध्ये पूर्ण झाकून जाणार आहे. तर बघा हे आता संपूर्ण इथं मी असं कंप्लीट करून घेते. तर कंप्लीट झाले आणि या अगोदर मी हे कलर कॉम्बिनेशन बनवलेले होते बघा. तर ते कलर कॉम्बिनेशनसुद्धा मी इथे टाकलेले आहेत व्हिडिओमध्ये. तर मैत्रिणींनो, तुम्हाला यातलं कुठलं कलर कॉम्बिनेशन आवडले हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. वेळात वेळ काढून तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद. थँक्यू.